हॅलो. हाय. थोडासा रेंजमुळे प्रॉब्लेम झाला होता पण आता सॉल्व झालेला आहे. आणि कश्मीरा ताईला मी सांगितलेलं आहे कसं जॉईन कर काय ते. सो आता ती जॉईन होईल आपल्यासोबत. आणि तुम्ही सगळे असेच कनेक्ट राहा. तुमचे कोणी फ्रेंड्स अजून जॉईन झाले नसतील तर त्यांनाही लवकर लवकर जॉईन व्हायला सांगा. जे जॉईन होत आहेत त्या सगळ्यांना हाय परत एकदा. खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. आणि स्टार एंटरटेनमेंटला जर फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा. म्हणजे असे छान छान सेशन्स तुम्हाला बघता येतील. आणि तुम्हालाही या सेशनमध्ये इन्वॉल्व होता येतं. म्हणजे तुम्ही कमेंट करू शकता, तुम्ही गेममध्ये इन्वॉल्व होऊ शकता. सो असेच कनेक्ट राहा सगळे. व्हिडिओ दिसत नाही आहे का आत्ता? व्हिडिओ सगळ्यांना दिसत नाही आहे का प्रॉपर? हाय. हाय गायत्री, साहिल, हॅलो. हाय गौरी. आत्ता क्लिअर आहे व्हिडिओ. ओके, थँक्यू. गायत्री कुलकर्णी हाय. येस. लोखंडे 9536 थँक्यू. तू छान रिप्रेझेंट करतेस. थँक्यू सो मच. अशाच कमेंट्स आम्हाला देत राहा. काही सजेशन्स असतील तरीही देत राहा. आम्ही त्याचा नक्की विचार करतो. येस, मी ताईला रिक्वेस्ट पाठवते. ती जॉईन होईल आपल्यासोबत आता. जॉईन होईल तोपर्यंत सगळ्यांनी वाट बघूयात. आणि हॅलो. हाय. हाय, वेलकम. तुझं स्टार एंटरटेनमेंट मध्ये स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. येस. ओके. सो सगळे जे जॉईन झालेत त्या सगळ्यांनाही हाय परत एकदा. आणि हॅलो स्टार हॅलो, थँक्यू एंटरटेनमेंट. व्हेरी मच जॉईन केल्याबद्दल. येस. आणि स्टार एंटरटेनमेंटला जर फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा लगेच. येस येस. जेणेकरून असेच छान छान सेशन्स तुम्हाला बघता येतील. ओके. सो ताई, बेसिकली आपलं सेशन असं असणार आहे की मी तुला काही प्रश्न विचारेन. आपल्या ओके. सोबत हे जे काही प्रेक्षक आहेत तेही तुला प्रश्न विचारू शकतात कमेंटद्वारे. बर. आणि सेशन थोडंसं इंटरेस्टिंग व्हावं यासाठी मी थोडेसे इंटरेस्टिंग गेम्सही ठेवले आहेत. सो ऑल द म्हणजे बेस्ट आधी तुला गेम्स. थांबवायचा प्लॅन केला का? नाही नाही, खूपच इझी आणि छान गेम आहेत ज्याने तुलाही रिफ्रेश वाटेल थोडस. आणि आपले प्रेक्षकही त्यात इन्व्हॉल्व होऊ शकतात. सो त्यांनाही थोडं एन्जॉय करता येईल. नक्की नक्की. येस. सो आपण सुरुवात करूयात सेशनला. येस. ओके. पहिला माझा सगळ्याच ऍक्टर ऍक्ट्रेसना जो प्रश्न असतो तो म्हणजे की या क्षेत्राची आवड कधी निर्माण झाली आणि सुरुवात कशी झाली? वेल, आवड खरं तर ही माझ्या आईची होती. मला पर्सनली ऍक्टिंग मध्ये खूप आवड होती असा प्रकार आधी नव्हता. पण माझ्या आईची इच्छा होती. आणि हम्म. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की माझी शेवटची इच्छा समज, पण तू ऍक्टिंग करायची अशी. आणि मग मी हळूहळू मग सुरुवात म्हणशील तर मग अगदी शाळेमध्ये असल्यापासून आई प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायला सांगायची. सो आवड तशी हळू निर्माण झाली, हळूहळू. नंतर तो थिएटर पासून सुरुवात केली अगदी कॉलेजमध्ये असताना. मग त्याच्यानंतर सांगलीची आहे मी प्रॉपर, तर सांगलीमध्ये भावी नाट्य मंदिर वगैरे छोटे छोटे शोज व्हायचे थिएटरचे. मग तिथून पुण्यात आले. मग असं थिएटर पासून प्रॉपर सुरुवात झाली. पण आवड आधी आईची आणि मग माझी. वा, क्या बात आहे. म्हणजे त्यांची आवड तू पुढे जपते आहेस, कंटिन्यू करते हो आहेस. हो, क्या कारण बात आहे. त्यांना मागे एक छान स्टोरी आहे. म्हणजे ही आईला ही आवड येण्यामागे पण एक गोष्ट अशी आहे की आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे हम्म. बाबांनी आता मूवी बघायला घेऊन गेले होते थिएटरमध्ये. आणि थिएटरमध्ये तिला कळा सुरू झाल्या होत्या. सो मी थिएटरमध्येच जन्माला आले होते. म्हणून तिने असं ठरवलं की ही हिरोईन होणार. वा वा वा, क्या बात आहे. खूप छान स्टोरी आहे ही. म्हणजे खरंच मला काटा आला अंगावर. येस. वा वा.
आणि अशीच तुझी ऍक्टिंगची आवड पुढे कंटिन्यू राहू आणि तू छान छान काम करत राहा. थँक्यू. सो तोपर्यंत तुला काही कमेंट्स आल्यात त्या मी थोड्या वाचून दाखवते तुला. येस. हे हाय कश्मीरा, पूजा संजय ऑफिशियल हॅलो पूजा. यांची कमेंट आहे तुला. नमस्कार. अं, सिद्धेश बांदेकर हॅलो म्हणतात. हॅलो. हॅलो सिद्धेश. सायली यांची कमेंट आहे की मानसी नाईक सोबतची कॅट फाईट आवडते का? आमच्यामध्ये कधी फाईट्स नाही झाल्या. 4 दिवस सासूचे मधली अच्छा, असं सिरियल त्यांना. मधली ऑब्व्हियसली परफॉर्मन्स वाईज थोडीशी मजा येते. म्हणजे खऱ्या आयुष्यात आपण ज्या गोष्टी करू शकत नाही किंवा करत नाही त्या सिरियलच्या माध्यमातून सगळ्या मन भरून करून घेतलं होतं मी. ओके. सो चारू दत्त जोशी यांची कमेंट आहे मस्त स्टोरी क्या बात. थँक्यू. मयूर पाटील यांची कमेंट आहे कॅश रिप्लाय पण देत नाही. हो, आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. पण असं खरंच मुद्दाम काहीच होत नाही. पण मी बऱ्याचदा प्रयत्न करते की सगळ्या हा काही माझा मित्र परिवार आहे त्यांना वेळोवेळी रिप्लाय देईन मी. राहिला असेल कदाचित. आय एम सो सॉरी. ओके. निनाद देशपांडे 9 यांची कमेंट आहे की हाय कश्मीरा, मला ओळखलं का? हॅलो निनाद. येस, मी तुमचे कमेंट्स पण भरपूर वाचते कंटिन्युअसली. येस, मी ओळखलं. त्यांचे खरंच प्रत्येक फोटोवर व्हिडिओवरती काही ना काही रिप्लायज पण असतात, त्यांचे व्यवस्थित फीडबॅक असतात. क्या बात. ओके. पूजा संजय ऑफिशियल म्हणतात की वदन किती मिस करतेस? काय काय? वदन असं टाकलं त्यांनी. वादन, सॉरी, वादन किती मिस त्यांनी करते? ढोल पथकातलं वादन म्हणायचंय. मी आत्ता हम्म. ऑलरेडी त्या झोन मध्ये मेंटली आहे, कारण गणपती अगदीच जवळ आलाय आणि नेहमी गणपतीच्या 1 ते 1.5 महिना आधी प्रॅक्टिस सुरू होते. त्यामुळे प्रचंड मिस करतेय. मागच्या वर्षी काहीच करता नाही, ती एक खंत आहे. पण असो, सगळ्यांच्या भल्यासाठी आपल्याला सरकारने काही नियम दिलेत. पण यावर्षी पण कदाचित ते आपल्याला पाळावे लागतील. पण हो, खूप खूप मिस करते. ओके. पुढे एक कमेंट आहे लोकेश भट 7 तुला म्हणतात की तुझं जे सॉन्ग होतं कॅरी ऑन मराठा मधलं सोबाने सोयंदिरे, तर त्या सॉन्गची एक लाईन ताई म्हणा. अरे देवा. मी प्रयत्न करेन. मी काय फार सुंदर गायक वगैरे अशी नाहीये, पण मी प्रयत्न करेन. येस. व्याकुळ का होई मन जरा हे सारे आभाळ कोसळती. थँक्यू. आणि ही एक लाईन जरी तू म्हटलीस तरी असं अजिबात वाटलं नाही की तू गात नाहीस किंवा तू सिंगर नाहीये. मला असं वाटलं की तू अजून पुढे जा. गाण्याची आवड आहे, पण शास्त्रीय संगीत हा प्रकार आहे, त्याची मी प्रॅक्टिस करत असते. आता पण बरेच दिवसांपासून प्रॅक्टिस मध्ये गॅप पडलाय. पण मी आधी प्रयत्न करायचे, म्हणजे आवडतं मला असं. वा वा. क्या बात आहे. आणि सिया पाटील ऑफिशियल यांचं तुला कमेंट आली आहे खूप सुंदर दिसतेस कॅश. थँक्यू सिया. थँक्स. ओके. सो मी पुढचा माझा प्रश्न विचारते तुला. या क्षेत्रासाठी किंवा या क्षेत्राकडे तू काम करत असताना तुला तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? सुरुवात मी म्हणेन की या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी त्यांचा खूप सपोर्ट होता, कारण जसं मी आधी सांगितलं की आवड ही त्यांच्याकडूनच निर्माण झाली. आणि नंतर त्यांचे आशीर्वाद माझ्या बरोबर आहेत असं समजून मी पुढे ती गोष्ट कंटिन्यू केली. कारण जेव्हा प्रत्यक्ष मी या क्षेत्रामध्ये म्हणजे स्क्रीनवरती काम करायला सुरुवात केली, तेव्हा फॅमिली मेंबर्स कुणी नव्हते, म्हणजे ते एक्सपायर झाले म्हणून बरोबर नव्हते असं. येस. क्या बात आहे. पण तुला ते जरी आता इथे फिजिकली अवेलेबल नसले तरी बाकी जे तुझे फॉलोअर्स आहेत किंवा तुझे फॅन्स आहेत, मित्रमंडळी आहेत, ते ऍज अ फॅमिली म्हणून तुझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत नेहमीच. इंस्टाग्राम, फेसबुक किंवा जिथे मी राहते तिथे सेटवरती शूटिंगच्या इथे सगळे
हे मित्र फॅन्स वगैरे असं हे शब्द मला म्हणजे वैयक्तिक वापरायला आवडत नाहीत. हे सगळे माझे मित्र परिवार आहेत आणि हे त्यांचे आशीर्वाद खरंच माझ्या बरोबर माझे जे काही कुटुंबातली व्यक्ती आहेत त्यांच्या रूपाने यांचेच आशीर्वाद मला मिळतात आणि खूप पॉझिटिव्ह त्यांचे व्हायब्रेशन्स मला फील होतात सगळीकडे आजूबाजूला. वा. ओके, सो तुला अजून एक कमेंट आली आहे ती मी पहिली वाचते. इट्स मनोज 30 म्हणतात की कशी गो कशी. बहुतेक ते तुझ्या ओळखीचे आहेत. 24 कॅरेट गोल्ड असं म्हणतात ते. थँक्यू. आणि निनाद विचारत आहेत की पुढची सिरियल आता कोणती असणार. सध्या प्रोजेक्ट्स मध्ये मी मूवी करतेय, सिरियल आत्ता नाही करत आहे. आणि एक तेलुगू मूवी आहे, एक तमिळ मूवी आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एक तेलुगू. सो साऊथचे प्रोजेक्ट्स आता आहेत जे आता 18 ऑगस्टला एक, मग 17 सप्टेंबरला एक, ते असे बॅक टू बॅक चालू होत आहे. सो वा. सिरियल आता नाही येत आहे, पण थोडस वेगळं असं कॅरेक्टर असलेले साऊथ इंडियन थोडीशी राऊडी लुक मध्ये तुम्हाला बघायला मिळेल मी. त्याची तयारी चालू वा, आहे. क्या बात आहे. ओके, सो लोकेश भट 7 विचारतात की ताई तुमचा फेवरेट को स्टार कोण आहे. जे छान परफॉर्म करतात मनापासून, त्या कॅरेक्टरला न्याय देतात ते सगळे. असं एक कुणी नाही सांगता येणार. वा. ओके, आणि पुढे ओम लोखंडे 70 यांची कमेंट आहे की कश्मीरा मॅम तुमचे आत्ताचे पिक खूप छान आहेत, सुंदर शूट केलं आणि तुम्ही रिप्लाय देता, खूप धन्यवाद. त्यांची थँक्यू. कमेंट आहे. थँक्यू. तुम्ही खरं तर ते बघताय आणि तुमच्याकडून ही मनापासून आलेली कमेंट की आवडतायत ते, हेच खरं खूप मोठं म्हणतो ना आपण बक्षीस आहे माझ्यासाठी आणि आमचे जे फोटोग्राफर आहेत की की काहीतरी वेगळं छान करायचंय, नवीन करायचंय. पण ते आवडेल की नाही आपल्या सगळ्या मित्रपरिवारांना हा एक खूप मोठा प्रश्न असतो करताना. पण ते तुम्हाला आवडतायत हे ऐकून खूप छान वाटलं. खरं खरंय. देवेन सुभाष म्हणतात की बोथ ऑफ यू आर व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू. कुलकर्णी 7100 म्हणतात की गुड आफ्टरनून कश्मीरा, आय लाईक युअर रोल इन कॅरी ऑन मराठा. थँक्यू. थँक्यू. ओके, सो कमेंट मी वाचते मध्ये मध्ये कारण आपल्याला पुढे पण हे करायचं आहे कंटिन्यू. सो अशाच कमेंट करत राहा. येस, जेवढ्या पॉसिबल आहेत मी नक्की घेते आहे मध्ये मध्ये. सो आपण आता एक पहिला छोटासा गेम सुरू करूया जो खूप इंटरेस्टिंग. जो गेम आहे टंग ट्विस्टर. आधीच गोळ असतो माझा. तू तयारी केलेली आहेस. कसली नाही. ओके, सो टंग ट्विस्टर किंवा बाकीचे जे पण काही गेम्स आहेत तर त्या गेम्सचे जर तू 80 to 90% छान खेळलीस तर तुला स्टार एंटरटेनमेंट कडून एक छोटस गिफ्टही असणार आहे. सो ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. आय विल ट्राय माय बेस्ट. येस. आणि टंग ट्विस्टर मध्ये असं आहे की मी तुला जे सेंटेन्स देईन ते तुला 5 वेळेला फास्ट रिपीट करायचंय. 5 आणि येस, पुढे तुला 2 चान्स असणार आहेस जर तू मध्ये अडखळीस वगैरे तर. पण नाही अडखळणार तू. 3 खूप चान्स छान. आणि 5 वेळा म्हणायचं. येस. ओके. ओके. बाकी जे कोणी ऑनलाईन आहेत विश मी लक. ओके, म्हणजे तुम्ही मला पॉझिटिव्हिटी द्या की मी करू शकेन. येस, मी तिथे तुला की तू करशील छान. थँक्यू. थँक्यू. ओके, सो पहिलं सेंटेन्स देते मी तुला. पहिलं सेंटेन्स आहे तोलाराम ताला तोल के तेल में तुल गया. तोलाराम ताला तोल के हाँ तेल में तुल गया. तेल में तुल गया. आय विल ट्राय. ओके, 2 चान्स आहेत ना अजून. ओके. तेल में गॉट, तेल में तुल गया. ओके, 5 टाइम्स. तोलाराम ताला तोल के तेल में तुल गया, 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 तोलाराम ताला तोल के तेल में तुल गया.
वा, थँक्यू. केलंय सगळं. आणि खूप छान केलेलं आहे. पहिल्याच थँक्यू. अटेम्प्ट मध्ये खूप छान केलेलं आहेस तू. वन टेक आर्टिस्ट आहे मी. वा. इट्स अ जोक्स अ पार्ट, पण मला आवडतं. पहिल्याच वेळी 100% प्रयत्न माणसाने करावेत आणि तेव्हा यश येतं, या गोष्टीवर माझा विश्वास आहे. नाही झालं तर असतात ऑप्शन्स, पण 100% द्यायचा नक्कीच प्रयत्न करावा असं. आणि 100% जेव्हा आपण म्हणतो की पहिल्या टेकला आपण 100% द्यायचं जेव्हा ठरवतो, तर हे जास्त कळू शकतं की एखाद्या थिएटर आर्टिस्टला, कारण त्याला एक्झॅक्टली. लाईव्ह करायची सवय असते. आणि हे मी तिथे समजू शकते, कारण कुठला ऑप्शनच नसतो. आणि हे मी समजू शकते कारण मी पण थिएटर आर्टिस्टच आहे. हो, सो नाही नाही नाही. ओके. सो दुसऱ्या सेंटेन्स देते मी तुला, दुसऱ्याकडे वळूयात आपण. अच्छा, अजून दुसरा असं. आहे, येस, एक आहे अजून. ओके. दुसरं अतिशय सोपं आहे, ते म्हणजे कच्ची पपई पक्की पपई. अच्छा, कच्ची पपई पक्की पपई, हे 5 वेळा म्हणायचंय. कच्ची पपई पक्की पपई, कच्ची पपई कप्पी पपा परत परत परत. ओके ओके, परत. कच्ची पपई पक्की पपई, कच्ची पपई पक्की पपई, कच्ची पपई पक्की पपई, कच्ची पपई पक्की पपई, कच्ची पपई पक्की पपई. डन. ये. 5. वा वा वा. पहिला गेम तू अतिशय छान खेळलेली आहेस. क्या बात आहे. थँक्यू. ओके. सो बऱ्याच कमेंट्स येतात तुला, खूप छान म्हटलं, हॅट्स ऑफ वगैरे. तर सगळ्यांना थँक्यू. थँक्स. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. सगळ्यांचे प्रश्न घेणं पॉसिबल होत नाही, कारण सेशनचा टाइम लिमिट आहे थोडस, त्यामुळे. ओके. तर पुढे मी माझ्या प्रश्नाकडे वळते की तू खूप आधी माझी सहेली या मॅगझिन साठी शूट केलं होतंस. तर हो, कसा होता त्या मॅगझिन साठी शूट करण्याचा अनुभव? छान होता. म्हणजे एकतर माझ्यासाठी तिथे अशी एक नवीन गोष्ट होती की तिथे फिमेल फोटोग्राफर होती पहिल्यांदा. म्हणजे माझ्या करिअरमध्ये मी जेव्हा फोटोशूट करत होते तेव्हा एक फिमेल फोटोग्राफर शूट करते, सो ते मला एक खूप प्राऊड फिलिंग होती की येस, आता मुली फोटोग्राफी पण करतायत. म्हणजे त्याला बरीच वर्ष झाली, पण तेव्हा माझ्यासाठी ते नवीन होतं. त्यामुळे मी खूप छान कम्फर्टेबल होते आणि वेगवेगळे डिझाईन्स, लुक्स ज्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केले होते, तर ते खूप छान होते. आवडलं मला खूप ते सगळं. वा वा, क्या बात आहे. आणि तुला काही प्रश्न आले ते मी विचारते आपल्या ओके. प्रेक्षकांचे. चारुदत्त जोशी विचारतात की अक्षय कुमार बरोबर कशा प्रकारचा मूवी करायला आवडेल? ऍक्शन मूवी ऑब्व्हियसली. कारण ते ऑब्व्हियसली ते सगळ्याच बाबतीत खूप छान काम करतात, पण ऍक्शन ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि त्या गोष्टी जर मी त्यांच्या बरोबर करत असेल तेव्हा तर मला खूप काही शिकायला मिळेल त्यातून. म्हणून मला वाटतं की ऍक्शन मूव्हीज करायला मला आवडतील. खरंय खरंय. मलू सत्यनारायण ऑफिशियल यांचं आहे की वेल कॉन्सन्ट्रेशन. थँक्यू. तुला कमेंट. ओके. कुलकर्णी 7100 विचारत आहेत की यू लुक व्हेरी ब्युटिफुल अँड युअर स्माइल आर ऍसेट्स फॉर एव्हरी कॅरेक्टर यू प्ले. थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचंच प्रतीक आहे हे, की तुम्ही इतकं प्रेम देताय की आपोआपच असे गाल वर जातात, मग तिथे खड्डा पडतो आणि उत्साह चेहऱ्यावर येतो. किरण परब 22 म्हणतात की फेवरेट ऍक्ट्रेस कश्मीरा. पुन्हा तेच उत्तर आहे की पट ऍक्टर हा एक परफॉर्मर असतो नेहमीच, आणि दिसायला सुंदर तर प्रत्येक व्यक्ती असते जगातली, त्याच्याकडे काही ना काही सौंदर्य असतंच. पण ऍक्टर जेव्हा आपण म्हणतो तो दिसायला छान आहे, त्यापेक्षा त्या कॅरेक्टरला तो किती वाव देतोय आणि किती छान पद्धतीने ते प्रेझेंट करतोय, तुम्हाला किती म्हणतो ना की ते कॅरेक्टर तुमच्या मनात उतरतं, त्याच्यावर आपण ठरवतो की कुठला ऍक्टर चांगला आहे किंवा वाईट आहे. फक्त दिसण्यावरून ऍक्टर नाही ठरत, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. पुन्हा असं मी करेक्ट. सांगते. येस. ओके. सो मी पुढचा प्रश्न तुला विचारते माझा. तू
इफ आय एम नॉट रॉंग की तू व्हॉलीबॉल प्लेअर आहेस. येस येस. तर काय आहे तुझा व्हॉलीबॉल आणि ट्रेकिंगही तू करतेस, हो. तर या दोन्ही फील्डचा कसा काय तुला आवड निर्माण झाली आणि कसं करतेस तू मॅनेज हे सगळं? ती माझी वैयक्तिक आवड आहे. म्हणजे उपजत जन्माला आल्यापासूनची ती वैयक्तिक आवड आहे माझी, की निसर्गाशी जेवढं तुम्ही कनेक्टेड राहाल तेवढं हम्म. तुम्ही प्युअर वाईब्स मध्ये जगता किंवा राहता, असं हे माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याचे मी अनुभव घेत असते नेहमी. त्यामुळे निसर्गामध्ये फिरणं, निसर्गात राहणं मला खूप आवडतं आणि त्यातून खूप गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळं ट्रेकिंग म्हणजे माझं ऑल टाइम फेवरेट आहे. त्यामुळे ते वा. करतेच, म्हणजे मी काढतेच वेळ त्याच्यासाठी. आणि व्हॉलीबॉल ऑब्व्हियसली स्पोर्ट्स मला खूप आवडतो. मला घरी बसून एके ठिकाणी तुम्ही बसवलं तर मी नाही बसू शकणार, म्हणजे मी एके ठिकाणी बसू शकत नाही. वा वा. ओव्हर क्या बात एनर्जी म्हणतो ना आपण, हायपर एनर्जी असते माझ्याकडे नेहमी. आहे. कधी तोंड माझं बंद राहत नाही, कधीही मी एके ठिकाणी बसू शकत नाही, सारखी बडबड बडबड काहीतरी काम पाहिजे असं असं तशी आहे मी. वा. ओके. आणि एस पी साहिल वनेट म्हणतात की तुझा कॅरी ऑन मराठा अँड ढोलकी फिल्म मला खूप आवडते. थँक्यू थँक्यू. जिग्नेश म्हणतात की गुरुदेव दत्त सिरियल मध्ये माता अनुसयाचा रोल तुम्ही छान निभावलात. खरंच थँक्यू. ते महाराजांनीच खरं तर त्याच्यासाठी निवड केली म्हणायची आपली, आणि त्यांनीच ती ताकद दिलीये करण्याची. त्यांनीच करून घेतलंय, त्यामुळं खरं तर सगळं श्रेय त्यांचंच आहे. खरंय खरंय. ओके. सो पुढे मी एक प्रश्न विचारते तुला ओके. की तू जसं आपण फिल्म्स बद्दल बोलतोय किंवा तुझ्या बाकीच्या आवडींबद्दल बोलतोय, तसं तू सिरियल्सही केल्या आहेस. म्हणजे 4 दिवस सासूचे मध्येही तू होतीस आणि त्याच्यानंतर अचानक तू गुरुदेव दत्त मध्ये एक वेगळी भूमिका केली होतीस. तर कसं होतं, ह्या दोन्ही मधला डिफरन्स तुला काय वाटला आणि दोन्हीचा अनुभव कसा होता? आता इथे खूप आध्यात्मिक आणि आत्ताच्या जगाचा जो काही एक सामान्य माणूस जो विचार करतो, या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी तिथे मला ज्या अनुभवायला आल्या त्या. आता आध्यात्मिक गोष्टी मी अगदी लहानपणापासून करते. म्हणजे मी अ, गुरुदेव दत्त हे दैवत म्हणतो ना, तसं आहे. त्यामुळेच मी असं म्हणते की त्यांनीच निवड केली असावी त्या गोष्टीसाठी माझी. पण जेव्हा ते दोन रोल करत होतो की 4 दिवस सासूचे, हा रोल असा होता की आयुष्यामध्ये तसं वागायचं नाहीये. म्हणजे हम्म, कुठल्या हम्म. गोष्टी करायच्या नाहीयेत आयुष्यामध्ये, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी करायच्या नाहीयेत, हे मी 4 दिवस सासूचे मधल्या रोल मधून शिकले. आणि कसं वा. असावं, कसं आचरण ठेवावं, देव दत्त या मालिकेतून शिकले, असं नक्की मला आवडेल सांगायला. म्हणजे हा वा फरक वा. माझ्या लक्षात आला तो. खरंय खरंय. आणि थोडस गुरुस्थान जर असेल तर आपल्याला ते करणं एवढं कठीण वाटत नाही, खरं. कारण त्यांचे एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत असते. हम्म. आणि या रोज जसं मी म्हणाले ना, की कुठलीही गोष्ट ना अशी अ, एक प्रकारचं आधी इंट्युशन किंवा निसर्ग ना तुम्हाला एक हिंट देत असतो. तर त्या पद्धतीने एक अमेय दादा म्हणून आहेत, त्यांना हम्म, इंट्युशन्स वगैरे येतात. आणि आमचं आता जे ज्योतिष वास्तू ह्या सगळ्याचा अभ्यास आणि वर्ग चालू असतात. आणि तर हम्म. तेव्हा त्यांनी म्हणजे सिरियलची ऑफर माझ्याकडे येण्याआधी साधारण एक 4-5 महिने आधी त्यांनी असंच फोन केला होता आणि तुम्ही अनुसूया स्तोत्र वाचायला सुरुवात करा, असं सांगितलं. आणि आजपर्यंत आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये असं होतं की का, कशासाठी, काय कारण, असा कुठलाच प्रश्न आम्ही विचारत नाही. गुरूंनी कुणाच्या तरी थ्रू आपल्याकडे तो संदेश पोहोचवलाय असं मान्य करायचं आणि ती गोष्ट करायची. कारण त्या गोष्टीपासून इतर कुणाचं सुद्धा आणि आपलं नुकसान नाहीये. त्यामुळे ती करण्यात बरोबर. काहीच म्हणजे अडचण नव्हती. आणि अगदी 1 मिनिट 1.5 मिनिटामध्ये ती गोष्ट होते. तर तेवढं आपण देऊ शकतो. रोज पूजेला जेवढा वेळ लागतो त्यात एखादा मिनिट जास्त असं. आणि मी ती सुरुवात केली होती वाचायला. मी 6 महिने त्याच्या आधी रोज सकाळ संध्याकाळ आणि दुपार, मग त्रिकाल आपण जसं म्हणतो तिन्ही काळात हो. ते म्हणायचे.
मग कुठेतरी जेव्हा ही गोष्ट लक्षात आली, म्हणजे जेव्हा ही ऑफर आली समोरून आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही फायनल झालेले आहात, तर तेव्हा हम्म. कुठेतरी डोक्यात की म्हणजे हे महाराजांनी आधीपासूनच 6 महिन्यापासून रोज ती गोष्ट म्हणून म्हणून काहीतरी त्यातला अगदी हजारो हे केल्यावरती एक कण, त्याच्याही हजाराचा जो काही भाग असेल तो तुमच्यात उतरावा, काहीतरी तुम्ही लोकांपर्यंत योग्य पद्धतीने ते पोहोचवावं, म्हणून कदाचित ते करून घेतलं असेल त्यांनी. असं काहीतरी खूप करेक्ट. म्हणजे मनात आलेले गोष्टी आहेत, म्हणजे हे आलेले अनुभव आहेत म्हणजे असं. आणि खूप अनुभव आपल्यालाही ह्यातून येत असतात वेळोवेळी, आपल्याला ते असं डोळ्यासमोर दिसत असतं. येस. आणि मी सांगेन, कारण आमच्या घरी म्हणजे मी लहानपणापासूनच आमच्या घरी आम्ही, तू जसं दत्तगुरूंचं म्हणालीस तसं आम्ही स्वामी समर्थांचं करतो. कारण माझा मामा, त्याच्या घरी स्वामींची समाधी आहे. म्हणजे अरे वा चोळप्पा महाराजांचं जे घर, ते माझे मामा आहेत सगळे. वा वा So वा. तिथे खरं तर मी आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे एक दिवस तुझा, नाही का, या सगळ्या गोष्टींवर. आम्ही दर पौर्णिमेला तिथे जात असतो अक्कलकोटला. हम्म, हम्म, दर पौर्णिमेला आम्ही तिथे असतो. सो आम्हाला ही प्रचंड अनुभव आहेत. आणि काही कोणी म्हणालं की स्वामी समर्थ एवढंच तोंडातून येतं, किंवा इवन कोणत्या देवळात जरी आपण गेलो तरी देव कोणताही असू दे, पण तोंडात स्वामी समर्थ हेच नाव येतं. खरंय So खरंय. ते ती देणगी आहे असं म्हणू आपण, खरंच आहे, देवाचीच. खरंच आहे. आणि गुरुतत्व खूप महत्वाचं आहे. आत्ता निदान कलियुगामध्ये तर दुसरी कुठलीच गोष्ट तुम्हाला तरून नेऊ शकत नाही गुरुतत्वाशिवाय. त्यामुळे येस, तिथे येस. एकदा आपण शरण गेलो की काही टेक. येस, एकच मिनिट हा, फक्त थोडासा रेंजचा प्रॉब्लेम होतोय. हाय, येतोय आवाज? हा, मला येतोय. येस. ओके. सो तुला बऱ्याच कमेंट्स आल्यात की खूप छान वाटलं आज लाईव्ह बघून. अ, थँक्यू. मलाही खूप, म्हणजे खरं तर खूप छान. दिवसांपासून इच्छा होती, कारण मला कमेंट्स मध्ये, डीएम मध्ये सुद्धा म्हणायचे सगळे, पण जसं मी म्हणाले की मला शुद्ध ज्ञान आहे या सगळ्या गोष्टींचं. मी फार नाहीये या गोष्टींमध्ये, पण मी शिकून घेईन आता आणि येत जाईन तुमच्याशी गप्पा मारायला. येस, नक्कीच. ओके. सो आपण ह्याच सेगमेंट वरती एक दुसरा गेम सुरू करूया. जो ओके. गेम आहे, मी तुला काही मूवीजचे डायलॉग सांगणार आहे आणि तुला ते ओळखायचंय की हा डायलॉग कोणत्या मूवीचा आहे. याच्यात तर मी आधीच सांगते, सुंदर मार करत मला. कारण म्हणजे माझी छोटी बहीण आहे ना, इतकी आगाव आहे की असे सगळे गेम माझ्या बरोबर खेळते, आणि तिला माहितीये की मी नेहमी हारणार याच्यामध्ये. म्हणजे कुठलं तरी म्युझिक ऐकवणार आणि याच्यावरून गाणं ओळखायचं, जे मला आयुष्यात जमत नाही. एखादा डायलॉग सांगणार, कुठल्या हिरोचा आहे कुठलं, मला खरं मला हे कळतच नाही पटकन. पण ट्राय ओके. करेन पण मी नक्की. ह्यात, येस, तू ट्राय करशीलच. आणि अजून एक छान गोष्ट आहे तुझ्यासाठी, की आपले जे प्रेक्षक आता आपल्यासोबत जॉईन आहेत, ते तुला कमेंटमध्ये सांगू शकतात, आन्सर हेल्प करू शकतात तुला. हो, प्लीज सो प्लीज मला सांगा बरं का, प्लीज, आय नीड युअर हेल्प. येस. ओके. सो मी तुला खूप डायलॉग खूप सांगते, हुशार आहे आणि सगळे. जेवढे आपले खूप प्रेक्षक हुशार आहेत, आहे. येस, जेवढे आपले प्रेक्षक आहेत त्यांनाही सांगते की तिला हेल्प करा. जर तिला कुठे अडचण आली तर नक्की सगळ्यांनी हेल्प करा. मी डायलॉग देते. ओके. राहुल, नाम तो सुना ही होगा. हा, म्हणजे शाहरुख खानचा डायलॉग आहे हे मला माहितीये. कुछ कुछ होता है. नाही. नाही.
मी म्हटलं ना मी खूप याच्यात सांगितलंय का मला खाली कमेंट मध्ये? जर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा. राहुल नाम तो सुना होगा हा डायलॉग आहे. येस, तुला आन्सर आलेला आहे. मग कुछ कुछ होता है सांगितलं होतं. आणि दिल तो पागल है. नाही नाही, दिल तो पागल है हे करेक्ट हा. आन्सर आहे. ओके, मी सांगितलं होतं ते खूप सगळ्यात आधी. जणांनी प्रशांत, थँक्यू थँक्यू. आणि बाकीच्यांनी त्यांनी उत्तर बरोबर सांगितलंय मला, ह्याने हेल्प केली आहे, सो थँक्यू. आणि हा जिंकलाय ना म्हणजे आम्ही. मी येस आणि येस. माझी friend जिंकलेला आहे हा. सो आपण वाटून घेऊ बरं का सगळ्यांनी. ओके, दुसरा डायलॉग देते मी तुला. दुसरा डायलॉग आहे, मराठी फिल्मचा आहे. चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात. अं, काहीच आयडिया नाही. जर कोणाला माहिती असेल तर सांगा कमेंट मध्ये. हा खूप गाजलेला मराठी मूवी आहे, जो सगळ्यांनी पाहिलाय. पण असे डायलॉग्स असतात जे आपल्याला पटकन आठवत नाही. माकडच चढतात. येस, प्रशांतनीच परत आन्सर दिलेला आहे आपल्याला. हो, दुनियादारी. दुनिया. थँक्यू येस, आणि प्रशांत, आन्सर हे थँक्यू ओमकार, थँक्यू येस. भागवत. थँक्यू व्हेरी हो. मच एव्हरीवन फॉर युअर आन्सर. थँक्यू. आणि थर्ड आणि लास्ट डायलॉग तुझ्यासाठी. इश्क मेरी सेहत के लिए हानिकारक. ये चीज एक्चुअली मैं मानती हूँ लाइफ में, लेकिन मुझे पता नहीं किसने कहा है. आई फॉलो दिस बट सेहत के लिए. ओ माय गॉड. इश्क मेरी सेहत के लिए हानिकारक है हा डायलॉग आहे. एंड गेम नाही, हे चुकीचा आन्सर आहे. ओके. टायटॅनिक मधला कसा असेल हा डायलॉग? टायटॅनिक नाही, मध्ये नाही. बट ही ट्राइड. थैंक यू. येस. मेरी सेहत के लिए बहुत हानिकारक है. मी तुला एक हिंट देऊ शकते की प्लीज ऐका बर हा का. येस, ही फिल्म आहे हिंदी. त्याच्यामध्ये रणबीर कपूर आहे आणि दीपिका पदुकोण आहे. दबंग मधला नाही आहे. ते नाही का त्याच्यामध्ये एक गाणं होतं, ते गाणं काय बरं. ते नाही का, टिंग टिडिंग टिंग टिंग टिंग, तो कुठला मूवी होता? नाही, तो movie नाही, तो movie नाही. नाही, मटर ये गश्ती वाला जवानी नाही. ये जवानी है. येस येस, ये जवानी है दीवानी करेक्ट आन्सर आहे. तुषार आर्ट्स. थँक्यू व्हेरी मच फॉर द आन्सर. मी कळलं ना, वा. म्हणजे आधीच सांगितलं होतं की मी ह्याच्यात नेहमीच हारते, नेहमी हारते. पण आपल्या थँक्यू प्रेक्षकांनी थँक्यू. तुला हेल्प करून येस, येस, तुला हरू दिलेलं नाही. पूर्ण श्रेय स्पेशली प्रशांत, त्यांनी मला पहिल्यांदा दिले, त्याच्यानंतर खूप जणांनी दिले, ओंकार वगैरे, आणि आत्ताच तुषार आर्ट्स त्यांनी उत्तर दिलं होतं. सो थँक्यू. थँक्यू सगळ्यांना. आणि मी परत एकदा सांगेन, जर स्टार एंटरटेनमेंटला फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा. म्हणजे अशी छान छान सेशन्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि आधीची आतापर्यंत जवळजवळ 350 सेशन झालेली आहेत आपली. सो ती सगळी सेव्ह आहे वा. आपल्या पेजला. तुम्ही कधीही कुठेही बघू शकता. सो नक्की पेजला फॉलो करा. ओके, सो मी दुसऱ्या प्रश्नाकडे वळते माझ्या तोपर्यंत. ओके. की आपण सिरियल्स बद्दल बोललो, तसं तू फिल्म्स केल्या आहेस, मराठी फिल्म्स. ढोलकी असेल किंवा मध्यम वर्ग असेल, डबा इस्पैस आणि कॅरी ऑन मराठा जी खूप गाजली होती, आणि जर्नी प्रेमाची, असे अनेक फिल्म्स तू केल्या आहेस. मराठी फिल्म सोबत तू तमिळ आणि तेलुगू मध्येही काम करतेस. कन्नड. तर कसा आहे हा सगळा एक्सपिरियन्स, आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तुला काय काय वेगळेपणा जाणवतो? पहिल्यांदा वेगळेपणा एक म्हणजे साधारण जो आहे ती म्हणजे भाषा. सगळ्यात पहिला वेगळेपणा जो जाणवतो तो ती म्हणजे भाषा. परफॉर्मन्स येस. वाईज म्हणजे जर का नॉर्मल काही परफॉर्मन्स असेल, एक साधारण मुलगी, तर त्याच्यात पण थोडं म्हणजे
तशी एक व्यक्ती कशी वागू शकते त्या परिस्थितीमध्ये, हे फार वेगळं नसतं. पण तरीही प्रत्येक आता हे पूर्ण वेगळे वेगळे राष्ट्र असल्यामुळे तिथल्या काही कल्चरल गोष्टी वेगळ्या आहेत, आपल्या इकडच्या सांस्कृतिक गोष्टी वेगळ्या आहेत. तर त्या गोष्टी डोक्यात ठेवून तो परफॉर्मन्स करताना थोड्याशा गोष्टी आम्हाला विचारात घेऊन कराव्या लागत होत्या. आणि भाषा भाषा हाच मुख्य मुद्दा होता खरं तर सुरुवातीला. पण मजा येते, कुठेही काम करायला मजा येते. बाकी असं काही त्रासदायक वातावरण कुठेच मुळात मला तरी अनुभवायला आलेलं नाहीये. वा, क्या बात शिकायला आहे. आणि नेहमी जसं आपण करतो आगाऊपणा, की एखादा कुणाला मराठी येत नसेल तर मुद्दाम उलटे सुलटे शब्द आधी शिकवायचे वगैरे, तर तशा गमती जमती झालेल्या आहेत. म्हणजे मी तेलुगू जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा गेले होते, तर तेव्हा मी त्यांना की मला शिकायचंय तेलुगू, तर तुम्ही शिकवा असं. तर मी आयुष्यात पहिल्यांदा जो तेलुगू शब्द किंवा वाक्य शिकले होते ते म्हणजे मीरू मी पनीची अंडी. तर मला तेव्हा अर्थ माहित नव्हता, तर त्यांनी असं सांगितलं होतं मला, म्हणजे हिंदीमध्ये, कोई भी तुमको आको कुछ भी बोलता ना तो उनको बोलने का मीरू मी पनीची अंडी. आणि मी ते पाठ करून ठेवलं होतं की ठीक आहे. आणि हा. नंतर मला त्यांनी त्याचा अर्थ सांगितलं, तुझं काम कर चल, असा त्याचा अर्थ होता. कुणीही बोलवायला आलं तरी मी याच तुझं काम जर तुझं तुझं काम कर, मीरू मी पनीची अंडी. सो हा माझा पहिला शब्द होता तेलुगू मधला. कशी खूप मजेशीर होत्या. वा वा वा. आणि कशा शिकलीस तू एवढ्या भाषा? म्हणजे तिथे जाऊन जाऊन ते होतच म्हणा, पण तुला कसं शिकता आलं आणि कसा एक्सपिरियन्स होता भाषेचा, शिकण्याचा? मुळात मला भाषा शिकायला आवडतात, म्हणजे मनापासून ती आवड आहे माझ्याकडे, त्यामुळे माझ्यासाठी हम्म. सोपं गेलं ते. पण अशा खूप मजेशीर, म्हणजे आपण इकडे ज्या गोष्टीला भंगार वस्तू म्हणतो ना, तिकडे भंगारला सोना म्हणतात. तर ते असं हम्म. छोट्या मुलीला ना, म्हणजे सॉरी, आपल्या इकडे सोनं ज्याला म्हणतात तिकडे त्याला भंगार म्हणतात. मग ते छोट्या मुलीला आपण तसं बाळाला ए सोन्या इकडे, सोनू इकडे, सोनू इकडे, तसं ते भंगारू भंगारू म्हणलं, एवढी गोड मुलगी तिला भंगार का म्हणताय तुम्ही? तर अशा खूप गमती जमती होत्या, त्यामुळे ते शब्द लक्षात राहिले होते. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या, तर मजा येत होती. वा, क्या बात आहे. आणि खूप कमेंट्स येत आहेत मला, खरंच वाचता येत नाहीये तेवढ्या कमेंट्स, पण थँक्स, तुम्ही कमेंट करताय सगळे. थँक्यू आणि थँक्यू. असेच कनेक्ट राहा शेवटपर्यंत. आपलं थोडंसं सेशन बाकी आहे, तर तुम्ही कनेक्ट राहा असेच. तोपर्यंत मी माझा पुढचा प्रश्न विचारते. तू नक्की. सुकन्या महिला गृह उद्योग आणि शुचिकृत्य फाउंडेशन ही तू हा, खूप छान कामं करते आहेस, तर थँक्यू. या दोन्ही बद्दल काय सांगशील? मुळात मी खूप आधीपासून माझ्या स्वतःवरती अभ्यास करणं हा एक म्हणजे माझा ध्यास आहे म्हणा. किंवा मग मी वेगवेगळ्या स्वरूपातून मग मेडिटेशन करताना किंवा पत्रिकाचा अभ्यास केला, तेव्हा मी जिथे वास्तूमध्ये राहते त्या वास्तूंचा परिणाम आपल्यावर किती होतोय, मग माझी विचारायची म्हणजे डीप सगळ्या गोष्टींचा विचार करणं मला आवडतं. कारण मला जन्मापासून आहे ना एकच गोष्ट होती की मला काहीतरी लोकांसाठी करायचंय. मग आधी मला सगळ्यात आधीचं स्वप्न जर का काही असेल तर मला मिलिटरीत जायचं होतं. मी परीक्षा दिल्या हम्म. होत्या, पास झाले होते, हाईट वगैरे व्यवस्थित बसली होती. पण तेव्हा आई होती आणि मग तेव्हा की एकटी कसं मुलीला पाठवणार, हे ते सो आपले इंडियन जे काही थॉट्स होते, त्यामुळे जाऊ दिलं नाही. कारण तेव्हा हेच माहिती होतं की देशासाठी काहीतरी करायचंय मग म्हणजे मिलिटरीचेच लोक करतात, हेच आधीपासून माहिती होतं. मग नंतर हळूहळू जेव्हा अभ्यास करत गेले तेव्हा की नाही म्हणजे ठीक आहे, मिलिटरीवरती ते खूप आपल्या देशाचं प्रोटेक्शन करतात, आपलं प्रोटेक्शन करतात, ते आहेच आहे. पण त्याच्याशिवाय रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये माणसाला ज्या काही अडचणींना तोंड द्यावं लागतंय, त्यातून त्यांना कसं बाहेर काढता येईल, ही सुद्धा देशसेवाच आहे. ही तर मनुष्याची सेवा आहे, म्हणजे अगदी त्याच्याशिवाय दुसरी कुठली सेवा श्रेष्ठ मानता येणार नाही आता. मग खरंय. जसं जशा या गोष्टी लक्षात येत गेल्या तशा तशा त्या अभ्यासाच्या दृष्टीने प्रूव्हन झाल्या माझ्या स्वतःसाठीच, की मला एखाद्याला काहीतरी मदत केली तर मला त्या गोष्टीचा आनंद मिळतो. हा म्हणजे ही हम्म. गोष्टीसाठी मी
म्हणजे आनंदी आहे ही गोष्ट माझ्यासाठी. मग ते एक तसं एक थॉट वाईज किंवा ऍक्शन वाईज प्रूव्हन झालं. पत्रिकाचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर जेव्हा स्वतःच्या पत्रिका पूर्ण डिटेलिंग मध्ये गेल्यावरती की माझा जन्मच समाजसेवेसाठी झालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणलं ठीक आहे, मग हेच करायचं आपण. मग समाजसेवा फक्त तशी बघायला गेलं तर खूप वास्ट विषय आहे. प्रत्येक एक पॉइंट मध्ये बघायला गेल्यावरती तर मी काय करू शकते किंवा त्याच्यामध्ये पुन्हा की मला काय आवडेल, तर मग फिमेल्स कशा स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील त्यांच्यासाठी काय करतात, म्हणून मग सुकन्या महिला गृह उद्योग, की त्या इथे येऊन त्यांच्या पायावर उभे राहतात. मग त्यांचे जे काही स्किल्स असतात ते पुढे आणून मग मी माझ्या पद्धतीने होईल तेवढी ते मार्केट करणं, एक्सपोर्ट करणं, हे सगळे प्रकार करत असते. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त मग माझं वास्तूचे विजिट्स, पत्रिका बघून त्यांना मदत करणं, ते सगळं चालूच असतं. म्हणजे बरंच म्हणजे टॅरो कार्ड्स एक्सपर्ट आहे, न्यूमरोलॉजी आहे, बरंच काय काय. वा, क्या बात आहे. म्हणजे तुला अशा ऍक्टिंग व्यतिरिक्तही खूप साऱ्या तुझ्या हॉबीज आहेत आणि तू हा, त्या अशा जप नेहमी. नक्की नक्की नक्की. थँक्यू. आणि तुझ्याशी आज सेशन घेऊन खूप छान वाटत आहे मलाही. पण आपल्याकडे थोडंसं टाइमचं लिमिट आहे. सो माझे एक लास्ट 2 क्वेश्चन आहेत, तेवढे मी फक्त विचारते. ओके. येस, ऍक्टिंग या क्षेत्रामध्ये आत्ता जर कोणाला नव्याने करिअर करायची इच्छा असेल किंवा कोणाला यायचं असेल, इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी तू काय सजेशन देशील? ओके. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे तेव्हा एकतर तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडला फायनान्शियल कंडिशन काय आहे हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही विचार करा. जर तुम्हाला बॅकअप व्यवस्थित असेल फायनान्शियल, तर तुम्ही पूर्णपणे याच्यामध्ये उतरा, प्रयत्न करा. कष्ट कुठल्याही कामामध्ये नाहीयेत असं नाहीये. अगदी तुम्ही छोट्यातली छोटं काम जरी घेतलं किंवा मोठ्यातलं मोठं काम जरी घेतलं तरी मेहनत तुम्हाला करावी लागणारच आहे. पण ऍक्टिंग हे क्षेत्र अनप्रेडिक्टेबल आहे. आज तुमच्याकडे हम्म. काम आहे, उद्या नसेल, सिरियल संपली, मूवी संपला, पुढचं मिळेलच असं नाही. कॉम्पिटिशन्स खूप आहेत, फेम असल्यामुळे प्रत्येकाला इथे यायची इच्छा आहे. त्यामुळे तुमच्या नशिबात असेल, तुमच्याकडे मेहनत असेल तर ती गोष्ट होणार आहे. पण तोपर्यंत काहीतरी बॅकअप तुमचा असावा, हे माझं प्रामाणिक मत आहे. म्हणूनच मी हे सगळे वेगळ्या वेगळ्या गोष्टी 50 करत असते, की कारण बऱ्याचदा असं होतं की त्या क्षेत्रात आपण पूर्णपणे स्वतःला झोकून देतो आणि देव ना करू की काही काळासाठी आपल्याला काम मिळालं नाही तर खूप मेंटल डिप्रेशन येऊ शकतं, त्याच्यामध्ये काही चुकीचे निर्णय होऊ शकतात. तर सगळ्यात आधी ती क्लिअरिटी तुम्हाला हवी आहे. जर का तुम्हाला खरंच याच्यामध्ये लांब म्हणजे आपण म्हणतो ना की जास्त वेळेसाठी सस्टेन करायचं असेल, मग भले तुमची ग्रोथ स्लो होऊ दे, काही हरकत नाहीये. कुठलीही गोष्ट आपल्याला एका रात्रीत मिळत नाही. स्लो झाली तरी चालेल, पण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा आणि या फील्डला पॅरलल काहीतरी तुमचा इन्कम सोर्स चालू असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्हली या क्षेत्रात सस्टेन करू शकाल. हे माझं वैयक्तिक प्रॅक्टिकल असलेलं एक सजेशन आहे. बाकी तुम्ही तुमचा विचार करू शकता नक्कीच. येस, आणि खूप महत्वाचं सजेशन तू दिलेलं आहेस. आता जेवढे पण लोक जॉईन आहेत त्यांना किंवा त्यांच्या रिलेटिव्हजना, फ्रेंड्सना, कोणालाही जर करिअर करायचं असेल अगदी तर हे अगदी. खरंच खूप छान सजेशन आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण आणि मेंटली सस्टेन करण्या, कारण जसं मी म्हणाले की खूप कॉम्पिटिशन आहे, त्यामुळं प्रत्येक जण तिथे तुमच्यासारखेच मेहनत करायला येत आहेत आणि एका वेळी सगळ्यांनाच काम मिळेलच असं नाही होत. मिळालं खरंय. चांगलीच गोष्ट आणि मिळावं अशीच प्रार्थना अशी असेल नेहमी. पण आपला नेहमी एक प्लॅन बी, बॅकअप हा रेडी असावा. खरंय खरंय. येस, ओके. आणि लास्ट एक क्वेश्चन आहे माझा, ओके. जो की आपलं जे स्टार एंटरटेनमेंट हे जे पेज आहे, हम्म. तर आम्ही गेल्या लॉकडाऊन मध्ये आणि आत्ताच्या लॉकडाऊन मध्ये किंवा आता नंतरही आम्ही अनेक सेलिब्रिटींसोबत असे लाईव्ह सेशन्स घेतो आहोत. तर या उपक्रमाबद्दल आणि आजच्या होस्टिंग बद्दल काय सांगशील? सगळ्यात पहिल्यांदा होस्टिंग बद्दल तर जसं मी मगाशीच म्हणाले की मला आवडेल तुझा इंटरव्ह्यू घ्यायला, कारण तुझ्याकडे पण खूप नॉलेज आहे. आणि मगाशी कमेंट्स मध्ये सुद्धा आपल्या सगळ्या मित्रांनी सांगितलंय की तू खूप छान प्रेझेंट करतेस. आणि
हा म्हणजे गेम पण थोडे अवघड घेतेस म्हणजे मला जरा टेन्शन. आणि एक मी हारता हारता वाचले त्यांच्या सगळ्या सपोर्टमुळे. सो हा, प्रेझेंटेशन वाईज, होस्टिंग वाईज आणि जे काही गेम्सचे प्रकार घेतले ते खूप छान होते. म्हणजे आमच्यासाठी सुद्धा थोडं चॅलेंजिंग, एंटरटेनमेंट वाल्या सगळ्या गोष्टी होत्या. सो इट वॉज व्हेरी नाईस, फॅन्टॅस्टिक. आणि सेकंडली, जो उपक्रम तुम्ही राबवताय त्याच्याबद्दल मला असं सांगायला आवडेल की खूप जणांना अ, त्यांचे विचार ऐकायला आवडतात, एकमेकांचे, किंवा त्यांना प्रश्न विचारायला आवडतात. आणि प्रत्येक वेळी जसं मगाशी पण एक कमेंट होती की बऱ्याचदा ते मेसेज करत असतात किंवा एखादा प्रश्न विचारलेला असतो पण नाही जमत उत्तरं द्यायला. तर अशा स्वरूपात कदाचित खूप जणांना उत्तरं दिली जातात. आणि जसं आता तुम्ही प्रश्न विचारलात की या करिअरमध्ये यायचं असेल तर काय सजेशन द्याल, तर असे प्रत्येक वेळी तुम्ही बरेच वेगळे वेगळे प्रश्न विचारले गेले असतील तुमच्याकडून. तर त्याचं त्यांना उत्तर मिळत असेल, त्यामुळे त्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळत असेल पुन्हा यातून, की काहीतरी कुणासाठी तरी चांगलं याच्यातून होतंय. 100 जण जरी असतील ऑनलाईन तरी त्यातला एखादा जर माणूस त्याच्यातून काहीतरी शिकला असेल तर त्या सेशनचं मला वाटतं की पूर्ण मिळालं असेल, त्याच्यासाठी क्रेडिट पूर्ण मिळालेलं असेल ते तुम्हाला. येस. येस, थँक्यू सो मच तुझ्या या सगळ्या म्हणण्याबद्दल. थँक्यू. आणि मी तुला थँक्स म्हणेन कारण तू वेळात वेळ काढून आमच्यासोबत जॉईन झालीस आणि तुझे छान छान एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केलेस. खूप छान इंटरॅक्शन झालं आपल्यामध्ये. आणि असंच पुन्हा कधीतरी आपण नक्की लाईव्ह सेशन्स करू, नक्की नक्की. जेणेकरून आपल्याला अजून छान बोलता येईल, हो, प्रश्न माझ्याकडे घेता येतील. खूप आहे बोलण्यासाठी. विषय पण खूप आहेत आणि डीप आहेत. आणि आवडतील लोकांना ही प्रश्न त्याच्याबद्दल. बरोबर, आत्ताचं खरं नक्की. ऍक्च्युली माझं जे रिसर्च वाला आत्ता सध्याचा टॉपिक असा आहे जो मी थोडे दिवसांनी त्यांच्यासमोर मांडेनच. पण तो हम्म. कसा आहे की मृत्यूनंतरचं आपल्या आत्म्याचं आयुष्य कसं असतं आणि त्याचे काय, आत्म्याच्या जगताचे नियम काय आहे, त्याच्यावरचा आता सध्याचा अभ्यास आहे. चालू वा वा आहे. वा. आणि नक्की ऐकायला आवडेल तुझ्याकडून अशा वेगवेगळ्या गोष्टी. कारण बरेच जणांना इंटरेस्ट असतो ह्याच्यामध्ये आणि मलाही आहे. सो नक्कीच आपण परत भेटू सेशन साठी नक्की. आणि बोलू छान. खूप आवडलं गप्पा तोपर्यंत मारायला बाय तुझ्याशी. बाय. खूप छान, तू येस. बोल खूप. म्हणजे थँक्यू सो पॉझिटिव्ह वाईब्स आहेत खूप तुझे. थँक्यू सो मच. ओके. सो आणि आपल्यासोबत जे जे लोक जॉईन होते त्या सगळ्यांनाही मी सांगेन की जर कोणाचे कमेंट वाचल्या गेल्या नसतील किंवा ओके. कोणाच्या प्रश्नाची उत्तरं दिली गेली नसतील त्यांना सॉरी. कारण खूप कमेंट्स येत होत्या आणि प्रत्येक कमेंट घेणं शक्य नाहीये. त्याबद्दल सॉरी खरंच. आणि परत आपण जेव्हा लाईव्ह सेशन्स घेऊ तेव्हा तुम्ही असेच जॉईन व्हा आणि स्टार एंटरटेनमेंटला नक्की फॉलो करा. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. टेक केअर. बाय, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. थँक्यू. बाय. बाय. ओके. सो आपलं आजचं सेशन खूप छान झालेलं आहे. असंच सेशन आपलं उद्या असणार आहे स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स या पेज वरती. सो उद्याच्या सेशनलाही असाच प्रतिसाद द्या, असेच जॉईन व्हा सगळ्यांनी. येस, खरंच सॉरी तुम्हाला की बरेच जणांच्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत किंवा कमेंट्स वाचता आल्या नाहीत. खरंच सॉरी. पण शक्य नसतं एका तासाच्या लिमिटमध्ये एवढं सगळं वाचणं, माझे प्रश्न, गेम्स घेणं पॉसिबल नसतं. पण खरंच खूप छान वाटलं की तुम्ही सगळे जॉईन झालात. असेच जॉईन होत राहा आणि स्टार एंटरटेनमेंटला नक्की फॉलो करा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.